टोयोटाचा हा वर्जन भारी आहे आपल्याला कॅम्पिंगसाठी उसाटायला लडाख वगैरे फिरायला. भावांनो अनिकेतची इच्छा आहे थार रॉक्स आणि थार बघायची आम्हाला. बाई टोयोटाचा शोरूम आहे की सुझुकीचा आहे. आपण आज चाललो आहे गाडी बघायला वसईला. ऑलरेडी आपण सुझुकीचं शोरूम आणि महिंद्राचं शोरूम 2 शोरूम फिरून मोकळे आहेत आणि आता 3रं शोरूम चाललं आहे टोयोटाचं. बघू टोयोटाला जाऊन गाडी पसंत येते की नाही. तरी टोयोटाची अर्बन क्रुझर हाय रायडर पण बोलतात त्याला. हां ब्रेझासारखीच आपला सुझुकीचा माल आहे सगळा इथे. तिन्ही पण गाड्या सुझुकीच्या उभ्या आहेत. ही पण ती पण बाई टोयोटाचा शोरूम आहे की सुझुकीचा आहे. ही हायक्रॉस सुझुकीची सॉरी टोयोटाची सुझुकीची ग्रँड विटारा सेमच गाडी आहे. टोयोटाच्या बेस मॉडेलला पुस्टार्ट बटन आहे भाई. पूर्ण टोटल बेस मॉडेल आहे हा. अर्धा पाऊण तास झाला मी गौरवची वाट बघतो शोरूमच्या बाहेर गाडी चूज करायला. आम्ही आलेलो टोयोटामध्ये. गाडी बघितली मी हाय रायडर, पण जरा ओव्हर प्राईस वाटली मला हाय रायडरची. जरा कमी प्राईस पाहिजे होती कारण बेस मॉडेल त्यांचा सुरू होतो काहीतरी 14-15 पासून बेस मॉडेल सुरू होतं. काय ते जरा ओव्हर प्राईस वाटली मला. तरी ठीक आहे, तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये कोणती गाडी घेतली पाहिजे आपण. बजेट जास्त नाही मिळत, 15 ते 20च्या मध्येच बजेट आहे. 15च पकडा बजेट, पण जाऊ जरा पुढे अजून जर पैसे असले तर. तरी तुम्ही मला गाडी सांगा. मला डिझेल भेटली तर बेस्ट, नाहीतर मग CNG किंवा पेट्रोल गाडी बघा. तुम्ही सांगा, कमेंट करा मला. आणि मला काय माहिती नाही गाडीचं, कोणत्याच गाडीचं मला काय माहिती नाही. तुम्ही मला सांगा गाडीचं नाव, मी बघेन गाडी कशी आहे काय, आणि नंतर मग आपण चर्चा करू आणि घेऊ. मित्रांनो, काल आपण गेलेलो वसईला टोयोटा शोरूमला. तिथे बघितली आपण गाडी हायक्रॉस नाही हाय रायडर. ती आपल्याला आवडली नाही एवढी, किंमत पण ओव्हर वाटली. भाई आम्ही आलो आहे महिंद्रा शोरूमला. गाडी बघितली स्कॉर्पिओ एन, ती मला आवडली. हिचं पण बजेट जरा प्लस मायनस आहे माझं. ही आहे स्कॉर्पिओ. इंटेरियर दाखवतो तुम्हाला. हा Z6 मॉडेल आहे सनरूफवाला. तर हे गाडीचं इंटेरियर. हे बॅक साईड 7 सीटर गाडी आहे स्कॉर्पिओ आहे. अजून किया शोरूम. अनिकेत बोलतो की किया शोरूमला जाऊन बघू कियाची कोणती सायरस गाडी भारी आहे. ती बघायची इच्छा झाली तर बघू. मग आता किया तुम्हाला सायरस गाडी चेक करायला. बाकी आम्ही थारसाठी पण आलेलो, पण थार पण जरा जास्त आहे. थारच्या प्राईसमध्ये आम्हाला घेऊ भेटते स्कॉर्पिओ. एक ही आहे डिझेलमध्ये, पण लुक नाही एवढा खास. सर हिची काय प्राईस आहे? 100 12.5 पासून बेस्ट. ओके डिझेल 12.5 म्हणजे. इंटेरियर पण ठीकठाक आहे, ठीकठाकच आहे, एवढं खास नाही. 4 सीटर 5 सीटर. भावांनो अनिकेतची इच्छा आहे थार रॉक्स आणि थार बघायची आम्हाला. तर ती थार रॉक्स आणि थार बघतो आम्ही. इथं थार दिसते आणि थार रॉक्स पुढे. हे तेजस सर, तुम्हाला महिंद्राची कोणती पण गाडी घ्यायची असेल तर बोईसरला नानावती शोरूमला व्हिजिट करा भावांनो, आणि तेजस सरांना व्हिजिट करा. तेजस सर देतील तुम्हाला. बघा निघत. तुम्हाला लेदरेट भेटतील. त्याच्यानंतर एडास आहे, पॅनोरामिक सनरूफ भेटून जातो. थारपेक्षा चांगली बनवली, प्रीमियम आहे. ऑटोमॅटिकमध्ये पण येते ना, सेम येते. फक्त तुम्हाला येतो. आणि अजून एक 4x4 मध्ये येते. त्याच्यामध्ये तुम्हाला एक लॉक अजून भेटतो. सनरूफ पण मोठा आहे, पॅनोरामिक सनरूफ. बाकी ॲटिट्यूड तुम्हाला अशीच गाडी आहे टॉप मॉडेल. पॅनोरामिक सनरूफ वगैरे आहे. सनरूफ आता सध्या ओपन नाही होणार, कारण उंदराने वायर चालू आहे ना, काय करणार. आणि ते शोभते तुला गाडी. मला याच्यामध्ये पुश स्टार्ट बटन आहे, रिमोट कीलेस एंट्री आहे. थार रॉक्सला बूट पण खूप मोठा आहे. हे थार प्रॉब्लेम होतो कारण का लेडीजला तुम्ही जेव्हा हे करतात ना तेव्हा तुम्हाला ती लेडीजच नाही जेंट्स सीट फोल्ड करूनच मागे जावं लागतं ना, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊन जातो.
कम्फर्ट नाही मिळत त्या गाडीचा तेवढा कम्फर्ट नाहीये. तशी चांगली आहे म्हणजे ही पण. गाडी तर दोन्ही पण टॉपच, कारण अजून पण लोकांना हीच गाडी जास्त आवडते त्या गाडी सुद्धा. मला पण पर्सनल लेवलला हीच आवडते त्यापेक्षा, पण आता त्यात बसतो ती प्रीमियम बनवले. हिच्यात एकदम कमी किंमत वाली कोणती आहे? हीच. किती आहे किंमत? ही 17 लाखाला जाते. कोणती? 4x4 तुम्हाला 20च्या वरती. भावना ही रिअर व्हील ड्राईव्ह आहे. इथे 4x4चा गिअर नाही आणि ब्रेक राहिला इथे आहेत का? चांगली आहे आपल्यासारख्याला टपोरगिरी करायला. हा चला, ते जयेश सर भिजले, ते तेजस सर. लास्ट टाइम आलेलो भावांनो तेव्हा मी ही स्कॉर्पिओ एन ZL आहे वाटतं, तर ही चालून बघितलेली टेस्ट ड्राईव्हसाठी. हां हां, हे महिंद्राच्या बाजूलाच टोयोटा आहे आणि टोयोटाचा हा वर्जन भारी आहे आपल्याला कॅम्पिंगसाठी उसाटायला, लडाख वगैरे फिरायला. तर मग अपकमिंग रॉक्सचे मालक आहे ते. सध्या आमची लायकी इथपर्यंतच आहे, सुझुकी. सकाळी घरातून निघताना भावांनो गाडीचा टायर पंक्चर झालेला, म्हणून ही सगळी नाटका. चलो किया कॅन्सल. ठीक आहे तर भावांनो किया कॅन्सल केलंय आम्ही शोरूम, कारण काम आहे आम्हाला एक मनोरला. तिकडे जातो, बँकेत जरा मजबूत मोठी रक्कम काढतो डाऊन पेमेंटसाठी. अजून पण आम्ही कन्फर्म नाही मिळत गाडीसाठी कोणती गाडी घ्यायची. बघा आम्ही मारुती सुझुकी, टोयोटा, टाटा आणि महिंद्रा 4 शोरूम फिरलोय. तर यापैकी किंवा कोणत्या पण कंपनीची गाडी तुम्ही मला सजेस्ट करा भावांनो. एक 15 ते 20 लाखाचं बजेट आहे आपलं, 15च लाखाचं बजेट आहे, पण थोडासा प्लस मायनस करून ते जाईल इकडे तिकडे. तर तुम्ही एक डिझेल भेटली तर उत्तम, नाहीतर मग CNG पेट्रोलला पेट्रोलला आपल्याकडे पैसे नाही. CNG किंवा मग डिझेल किंवा मग इलेक्ट्रिक जर भेटत असेल कमी बजेटमध्ये, पेट्रोल पण तुम्ही सजेस्ट करा, चला चालेल, आपण बघू, त्याच्यावर चर्चा करू. तर मला एक चांगली गाडी सजेस्ट करा माझ्यासाठी. 4 सीटर असो, 5 सीटर असो, 7 सीटर डिझेल भेटली तर बेस्ट. तुम्ही चांगल्यात चांगली गाडी मला शोधून द्या आणि मग आपण ती घेऊन तुमच्यासोबत सेलिब्रेट करू आपण ती गाडी. ठीक आहे, चला, आणि सबस्क्राईब करा भावांनो. थँक्यू सो मच.